विनोदाला नवरसांच्या रंगांमध्ये घोळवून हास्याचा गरबा खेळायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा 4 वार कॉमेडीचा संघार. मंडळी आज अग्ग अग्ग आई आणि अहो अहो बाबा भलतेच खुशीत आहेत. बघूया त्यांचं खुशीचं कारण आणि त्याचे परिणाम. घे घे पेढे घे पेढे घे. आमिर घे पेढे घे. प्राजक्ता घे पेढे घे. माझ्या लेकाला ओंक्याला बँकेत नोकरी लागली आहे. ए बजा. असं वाटलं नाना पाटेकर नाचतायत. अगं आपल्या लेकाला ओंक्याला बँकेत नोकरी लागली. मला माहितीच होतं आपल्या लेकराला नोकरी लागणार, पण तुमचाच विश्वास नव्हता त्याच्यावर. अरे बाई, मला वाटलं गेलं काट कामात नाही गेलं काय आयुष्यात करत नाही, पण फायनली नोकरी लागली आहे. मी आज खूप खुश आहे. मी आता मालकांना सांगणार मला वेअरच द्या. पैसे घ्यायचे कोकणात गावी जायचं, काजू लावायचे, कलमं लावायची, भाताची शेती करायची. मग आपला पोरगा दर महिन्याला आपला पैसे पाठवेल. फुल म्हणजे सगळी टूर करायची, देवस्थानं फिरायची, सगळं करायचं. सगळं होणार आता, सगळं करायचं. लेकरू माझा जॉबला लागलाय ना आता. खांडेकर आहेत का घरात? अरे हे बघ लोक अभिनंदन करायला आले. या 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 या. आपण आम्ही बँक ऑफ MGM कडून आलो. अहो मेश्राम, ज्या बँकेच्या जीवावर तुम्ही फुकटचे शर्ट वापरता त्या बँकेचं नाव तर नीट घ्या. ते MHJ आहे. नीट बोला. बोला. आम्ही बँक ऑफ MHJ कडून आलोय. होय का? कसं काय? तुम्ही ते कर्ज घेतलं ना, ते फेडले नाही ना, त्याच्या वसुलीसाठी आलो. कसलं कर्ज घेतलं आणि कधी घेतलं तुम्ही? मला काय नाही माहिती. नाही अगं ते मागे 2 लाखाचं कर्ज घेतलेलं त्याच्यासाठी. हे बघा सर मी फेडणार आहे ते, मी बुडवणार नाहीये. भरतो ना आता मी 400 ते भरतील. रुपये. आम्ही पण नाही म्हणालो. कुठे म्हणालो तुम्ही बुडवताय म्हणून? नाही नाही खरं आहे. आता कसं आहे करोनाच्या काळामध्ये नाही आम्हाला एवढे हा. पैसे मिळत, पगार व्यवस्थित होत नाही. म्हणजे कपात मालक होते. पूर्ण पगारच देत नाही. आणि माझा मुलगा आहे ना तो आता नोकरीला लागलाय. तो नोकरीला मी लागला. थोडं थोडं तो कमव- थोडं माझं करून- बोलणं ऐकून घ्या ना खान. मी काय म्हणतो, तुम्ही आता 25,000 रुपये द्या, बाकीचं टप्प्याटप्प्याने भरा ना. काही असं problem करा ना. नाहीये. नाही, पण ते 25,000 रुपये असे घरात ठेवणार. मी खरंच ते- बघा. बघा खांडेकर, बघा मी काय म्हणतो, आम्ही आमची नोकरी करतो, आमचं काम करतो, आम्ही मुद्दाहून नाही आलो इथे. आम्हाला हाऊस नाहीये. काय कळत आहे ना? काय प्रश्न काय आहे की मालकाने ना लॉकडाऊनमुळे ना पगार अर्धा केलाय, त्यामुळे त्याच्यात घर कसं बसं चालतंय. मी येतो, मी बुडवणार नाही पैसे. मुद्दाम नाही करणार ते. मी खरंच बुडवणार नाही पैसे. अवकात नसताना कशाला कर्ज घेतात ना कळत नाही मला. एक मिनिट समजून नाही राहिलं. एक मिनिट. अवकात कोणाची काढताय तुम्ही? ऐक, मी- हो. अवकात कोणाची काढलीस तू? अवकात म्हणजे तुम्ही मी शांतपणे बोलतोय, आवाज करतोय. हप्ते भरत- आम्हा बघा, पैसे अवकात- भरायचा प्रश्न आहे. ऐका, अवकात बघा, कोणाची काढली? पैसे भरा. सरकारने सांगितलं, लॉकडाऊनमध्ये पैसे भरायचे. सरकारने जी आणलं, तुम्ही याच्यामध्ये अवकात कोणाची काढताय? ओंकार, तू बाजूला हो. हो, एक मिनिट, एक मिनिट. अवकात कोणाची? एक मिनिट, खांडेकर. बोलतायत आपल्या बाबा. तुम्ही आमच्या बाउन्सरला का ढकललं? आमच्या बँकेच्या बाउन्सरला तुम्ही का ढकललं? बोला. मिस्टर खांडेकर यांचे पैसे परत करा. अहो, मिस्टर खांडेकर डोक्याला हात लावून काहीही साध्य होणार नाही. यांचे पैसे परत करा. ए बाबा, अरे काय त्यांच्याकडे पाठ बसला. हा, वसुली कर, वसुली. हो. हा, नोकरीचा पहिला दिवस आहे ना, पहिला दिवस. कॉलर पकड, पहिले पैसे माग. ऑर्डर कशी पकडू? कसं वाटेल ते? कसं वाटेल म्हणजे? तो का तू या बाप होय? माझे बाबाच आहेत ते, मिस्टर खांडेकर. आणि माझं लेकरू आहे, माझा मुलगा ओंकार. अच्छा अच्छा. ए हो काय? दळबद्री इकडे तू बँकेत कामाला लागलायस म्हणजे बँकेत वसुली एजंटचा बाउन्सर म्हणून कामाला लागलाय. होय बाबा, तुमच्या आशीर्वादाने. मी या वसुली एजंटचा बाउन्सर आहे आणि फटके देणं हा माझा जॉब आहे. अरे बापरे. खांडेकर असा घोळ झालाय तर आम्हाला माहितच नव्हतं की ओंकार तुमचा मुलगा आहे. खांडेकर मी काय म्हणतो, एक काम करा, तुम्ही उद्या बँकेत या, आपण तिथे बसून काय ते सेटल करू ना. काय हा, म्हणता? काय होऊन जाईल. नाही, मिस्टर खांडेकर हे माझं बोनीचं गिरायक आहेत. अरे तू बोलताय तर जाता तर जा.
खांडेकर यांनीच सांगितलं इकडे याचं पले. म्हणजे अहो तुमचं लिस्ट मध्ये 9 नाव होतं, पण हे काय म्हणले की पहिले खांडेकर कडून वसूल करूया. माझ्या अंतर्मनाला मी विचारलं, प्रथमेश हा काय करूया? हा प्रथमेश कोण होता? मी माझ्या अंतर्मनाचं नाव ठेवलंय प्रथमेश. मी विचारलं काय करूया? आतून आवाज आला, ऐकायला येत नाही, नीट बोल, क्लिअर बोल, ऐकायला येत नाही, बाहेर बोल. आतून आवाज आला, कर्ज वसुलीच्या लिस्टमध्ये यादीमध्ये बाबांचं नाव असताना त्यांना वगळून आपण दुसऱ्याच्या घरी जाणं याला काही अर्थ नाही, म्हणून मी इथे आलो. आणि बाबा गांधीजींनी सांगितले की नाही, कचरा साफ करायचा असेल तर घरापासून सुरुवात केली पाहिजे. बापाला कचरा हा मेला. बापाला कचरा बोलतोयस? बापाला कचरा बोलतोस? मी फक्त उदाहरण दिलं. या माणसाला रूपकही कळत नाही. ओंकार आपण उद्या येऊया, खांडेकरांशी बोलणं झालंय माझं ओंकार. नाही सर नाही, कर्तव्या पुढे नाती येत नाहीत. भावनांपेक्षा श्रेष्ठ असतात ती कर्तव्य. आज यांच्याकडून कर्ज वसुली केल्याशिवाय मी जाणार नाही. त्यासाठी मिस्टर खांडेकर, मला हात उचलावा लागला तरी मी मागे पुढे पाहणार नाही. बापाला मारणारेस? बापाला मारणारेस? नाही नाही आई नाही, मी बाबांना नाही मारणार आहे. मी फक्त एका कर्ज बुडव्याला मारणार आहे. आई आई अगं 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 आई, अरे लेकरा बोल की रे. अगं अगं आई, माझं सोन्या. अगं माझ्या मनाला काय वेदना होत असतील. एका बाजूला कर्तव्य आहे, दुसऱ्या बाजूला भावना आहेत. मला कळत नाहीये मी महत्व कर्तव्याला देऊ की भावनेला देऊ. आई, अशी गोची माझी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आली. आई आई वाचव मला, या अभिमन्यूला चक्रव्यूहातून सोडव. आई, जिम्मेदारी है सुबह जल्दी उठा देती है और मजबूरियां देर रात तक सोने नहीं देती है. देवा काय करू? याचं ना शायरीचं पुस्तक आधी कुठे लपवलं ते सापडलं पाहिजे, ते जायला पाहिजे. काय करू देवा, काय करू? लेकरा लेकरा ऐक ऐक कसं खचून जाऊ नकोस, मी आहे ना तुझ्या. नाटकी नाही पाहिजे. गबस निघायचं. हो. तुम्ही दोघं पण या माकडाला घेऊन निघा. उद्या मी बँकेत येऊन करेन. तेच म्हणतोय मी. तुम्ही उद्या बँकेत या, मी ओंकारला नाही सर नाही, नाही सर नाही. आज जर यांच्याकडून मी कर्ज वसुली केली नाही ना, तर दुसऱ्या कर्ज बुडव्याकडे जाऊन मी कुठल्या तोंडाने त्यांच्याकडे कर्जाचे पैसे मागवू? नाही सर नाही. यशस्वी वसुलीकार व्हायचं असेल तर मला हे धनुष्य उचलायलाच हवं. हे जे कर्ज घेतलंय ना, ते तुझ्या शिक्षणासाठी घेतलंय. जो मुलगा गेली 2 वर्ष साइन कॉस थिटाच्या पलीकडे गेलेला नाही, त्याच्यासाठी शैक्षणिक कर्ज घेणं हा निव्वळ मूर्खपणा नाही का मिस्टर खांडेकर? मी काय रिॲक्ट करू? मला मी ब्लॉक झालो, मला काय कळतच नाही. ब्लॉक झालोय म्हणे. ढोंगी. कर्ज फेडण्याची वेळ आली ना की सगळे कर्ज बुडवे हे असं सोंग घेतात. मी तुमच्यासाठी खूप पाहिलेत आजपर्यंत. कळतंय तुम्हाला? मी तुमच्यासाठी खूप जण पाहिलेत. तुम्ही ज्या मुलाचं उदाहरण देता ना, मला सातत्याने त्या मुलाला समोर हजर करा, बोलवा. ऐका ना, मी काय म्हणते, हे भाऊ सांगतायत. काय हे कोण? हे भाऊ. हे भाऊ? अगं लहानपणी कळशा घासल्यास ना, हा भाऊ? ऐका ना. हा? ह्याला कुठला भाऊ बोल? ऐका ना, ऐका ना, तुम्ही एवढं डोक्यात तेडी जाऊ देऊ नका. ऐका माझं. बघा मिस्टर खांडेकर, तुम्ही तुमच्या मुलाला इथे बोलवा. मग आम्ही त्याला विचारू की बाबा काय नाव त्याचं? ओंकार खांडेकर. आम्ही त्याला विचारू की बाबा ओंक्या, तू तुझ्या बाबांची जबाबदारी घेतोयस का? तो जर हो बोलला तर आपण लेखी लिहून घेऊ ना, मग यांना सोडून देऊ आणि त्याच्या मागे लागू. कळतंय तुम्हाला? बोलवा. बोलवा. तुमच्या मुलग्याला बोलवा. अरे बोलू म्हणजे कसं बोलू? अहो हाक तरी मारा ना. तुम्हाला तर एवढे पण प्रयत्न करायचे नसतील तर बाबा काय? भाऊ ऐका ना. भाऊ तुम्ही एवढं त्रास करून घेऊ नका. समजावून त्याला मी त्यांना please. समजावते. मी ओंक्या मी खूप कंट्रोल. मिस्टर खांडेकर, आम्ही पण कंट्रोल करतोय. आय वॉन्ट मनी. ओंक्या मी ही नवीन सफारी फाडेन तुझी. नको. ओंक्या माझं डोकं नको फिरू. ऐका. आम्हाला पैसे हवेत. मी काय म्हणते, ऐका. अरे मी तुमच्या पाया पडते. हे काय चाललं? अगं तुम्ही माझ्या नवऱ्याला त्रास देऊ नका. मी हवं तर माझं स्त्रीधन तुम्हाला देते. नाही मिसेस अगं खांडेकर नाही. तुम्ही तुमचं स्त्रीधन याच्यासाठी देऊ नका. अरे काचेच्या बांगड्या आहेत त्या, काचेच्या. ते काही असू दे, ते काही
काही असू दे, पण तुमचं हे स्त्रीधन तुम्ही या भुक्कड क्रिमिनल साठी देऊ नका. मला हा बुक खांडेकर आमचा बाउन्सर. एक मिनिट सोडा त्याला. माझा मोबाईल दे. तुमचा आता हिशोब क्लिअर करतो. थांबा तुम्ही. सम्या, हॅलो, 25,000 रुपये आहेत, पटकन घेऊन ये. हा ये जरा अर्जंट आहे, ये. 3 मोजेपर्यंत थांबा. 3 मोजून झाले की तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. 1 2 आणि 3. हे पशा, अरे खरंच आले. त्याचं टायमिंग सॉलिड आहे, तुम्ही नका बोलू. अशा पैसे 25,000 रुपये. थँक्यू यार सम्या. सम्या, मी उद्या तुला परत देतोय. वेडायस का? स्किट झाल्यावर सेटिंग वाला ऋषी आहे, त्याला दे. हे तुमचे 25,000. थँक्यू. हिशोब क्लिअर आहे? येस, मी लिहून आता ठेवतो. तुम्ही जा. आता मी आहे आणि माझा मुलगा आहे. निघा. एकच मिनिट. हा हे पकडा. हा, एवढं सोपं होतं. हो, मोजून घे. हे घे ओंकार. आजचं तुझं हे कमिशन 1,000 रुपये. आणि आता 5:30 वाजले, तुझी ड्युटी संपलेली आहे. भेटू आपण. हो सर. निघा निघा. चला मिशन. या चला सावकाश जा सर. हा, बाय बाय सर. कष्टाची कमाई. आई, अगं आई, अरे लेकरा. पाणी आणतेस का प्यायला? अगं आज ना दमलो बघ. खूप दमछाक झाली हो. पहिलाच दिवस होता ना. हो ना आई, हो ना. अरे बाबा, तुम्ही कधी आलात? मी पाहिलंच नाही तुम्हाला. बाबा, आई, माझी पहिली कमाई. बाबांना दे, बाबा. बाबा, पाया माझी पड. पाया पड. माझी पहिली कमाई. जोरदार टाळ्या. खूप सुंदर विषय. आणि मिसेस अग्ग खांडेकर तर खूपच ब्रिलियंट. वा वा वा, बहारदार. ऐकूया दर्दी हास्यरसिकांची प्रतिक्रिया. सई, सुसाट परफॉर्मन्स होता. मलाच इतका आनंद झाला तुमच्या मुलाला नोकरी लागल्यावर की महाराष्ट्राला तर म्हणजे अख्खा महाराष्ट्रच पेढे वाटेल असं वाटतं. ओमकार, तू आज स्प्लिट पर्सनॅलिटी होतास. म्हणजे तू आज 2 पात्र एका शरीरातून जन्माला घातलीस आणि त्यांनी खूप मजा आली. ओमकार, गॉड ब्लेस यू. नमा, वंडरफुल. भावा, मस्त. म्हणजे तुझं आज फ्रस्ट्रेशन पुरेपूर पोचलं आमच्यापर्यंत. आणि सुरुवातीचा नाच खूप गोड होता. आणि पेढे आम्हाला पण नंतर दे. फार मजा आली. थँक्यू. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. मंडळी, हास्यरथी समीर चौघुले यांच्या विनोदाची जादू कोणालाही मोहित करू शकते. पण मग त्याचे परिणामही त्यालाच भोगावे लागतात. त्याचे हेच भोग दाखवायला तुमच्या समोर येत आहेत चिपळूणचे पारसपडी प्रभाकर मोरे, जळगावचा जळंधूर हेमंत पाटील आणि हास्य जत्रेतले हास्यवीर. टेन्शन घेऊ नको, सगळं व्यवस्थित होणार. तुझा पहिला इव्हेंट आहे आयुष्यातला. ओके, टेन्शन नको घेऊस. ओके. येस दादा. पण दादा, हे कोण आहेत? काय माहित नाही रे. ज्यांनी इव्हेंट ठेवलाय ना त्यांचे कोणतरी नातेवाईक आहेत. आल्यापासून बघतोय हलत नाहीत, डुलत नाहीत, असेच बसलेत. एनिवे, ते महत्वाचं नाहीये. तुला टेन्शन आलंय? अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मला माहिती आहे तुझ्या आयुष्यातला पहिला इव्हेंट आहे. ओके. Yes, yes, दादा. साधारणतः वाक्यांची ओळख आहे ना? ओळखीचे आहेत पण वेळेवर आले पाहिजे ना. हे तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का? तू ना तुझ्यासमोर आदर्श वेगळ्या लोकांचे ठेवतोस. सिनियर लोकांचे ठेव. आपल्यात सगळ्यात सिनियर कोण आहे? अरुण कदम. त्यांचा आदर्श समोर ठेव. Yes, दादा. अरुण कदम. हा. जेव्हा स्टेजवर चुकतात तेव्हा ओशाळतं कोण? प्रेक्षक. ते नाही ओशाळत. हे कॉन्फिडन्स आहे. या कॉन्फिडन्स बरोबर तू काम केलं पाहिजे. येस Okay? दादा. येस. हा, हे बघ, हा आजचा जो इव्हेंट आहे हा. ना, तो अंडरवर्ल्ड डॉन हेमू बग्गा, नाव ऐकलंयस? दादा. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. त्यांचा इव्हेंट आहे. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अतिशय चांगली लोक आहेत बाबा. अरे पण दादा, हेमू बग्गा. अरे, कलाकारांवर खूप प्रेम करतात ते आणि पैसे सुद्धा खूप देतात आपल्याला. बाई, नीट गा,
त्यांचे बॉलिवूडमध्ये कनेक्शन्स आहेत, कळलं का? चांगली गायलेस ना बॉलिवूडमध्ये डायरेक्ट एंट्री मिळेल तुला. अय्या हो, खरंच माझं तर खूप स्वप्न आहे बॉलिवूड मध्ये. क्या बात ए आहे. दादा मला मिळेल का बॉलिवूड मध्ये संधी? नाही, एवढा मूर्खपणा ते करणार नाही. डॉन जरी असले तरी दर्जासाठी आग्रही आहेत ते. त्याचं तू टेन्शन घेऊ नकोस, कळलं का? तू रिलॅक्स, एकदम शांत हो. रिलॅक्स, समीर सर अरे अरे तुम्ही बाय. आले करा, बरं वाटला. अरे. लय मोठे फॅन आहे आम्ही तुमचे, म्हणजे एकदम अरे भाई, हे आमचे हे आहेत विराज आहे आमचे. अरे हा, हे तुम्ही जे कोण आहे यांच्याबरोबर नमस्कार. नमस्कार. ताई राम राम. काही गैरसोय बिरसोय नाही झाली ना? म्हणजे खाणं पिणं एकदम व्यवस्थित आहे ना? नाही एकदम काय व्यवस्थित अडचण नाही ना? नाही. ए, ध्यान ठेवा. ध्यान ठेवा. नमस्कार. बरं का, मी ओळख करून देतो. मी हेमू बक्का. सर भाई तुम्हाला ओळखत नाही का? कमाल अरे करताय भाई. नाही, नाही. तुमच्यापेक्षा एवढे मोठे अरे नाही नाही भाई. मी कलाकार लोक नाही, आहे. नाही. आणि हे आमचे पप्पा अच्छा. प्रभा बग्गा. रे. हे पप्पा 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 कोण आलंय? पप्पा. पप्पा नसावेत, काका असावेत का ते? पप्पाच ते ओ देत नव्हते म्हणून. नाही नाही, पप्पाच आहेत ते. पप्पा कोण आलंय? पालका. हा, समीर चौगुले, हास्य जत्रा, कॉमेडी वाले. पप्पा पप्पा अरे बापरे, बंदूक मारल्यावर बघितलं त्याने? हा, मग तेव्हाच लक्षात येतात ते आपल्याकडे. म्हणजे मला नाही कळलं. फायरिंग झाली की मग ते रिॲक्ट होता. अहो काय सांगताय काय? म्हणजे दिवसातून तुम्हाला गप्पा मारायचे असतील तर केवढ्या वेळा फायरिंग करावी लागेल तुम्हाला? हा. अरे बापरे. ह्याच गोळ्यांचा खर्च जास्त आहे. मेडिकलच्या गोळ्या कमी, ह्या जास्त लागतात. ते असे का आहेत? म्हणजे वेगळे जरा आहेत. आय एम सॉरी, म्हणजे मला कळलं ते काही दिवस कोमामध्ये होते असं मला कळलं होतं. नाही, ते आजारी असता. काय झालं? अपघात झाला होता त्यांचा. बरं, काय झालं होतं? 7 वर्षापूर्वी ना ते असं बंदूक साफ करत बसले होते. असं करायला गेलं तर चाप ओढला गेला, ठाय करून गोळी चालली. ह्या नागपुडीतून घुसली आणि दुसऱ्या नागपुडीतून बाहेर आली. बापरे. 3 महिने आयसीयूत होते हो. आणि दोन्ही नागपुड्या बंद होत्या वर्षभर. अरे बापरे, मग श्वास कुठून घ्यायचे? बेंबीतून? मला माहिती आहे पंच पडलाय. पडला नाही दादा, घुसला. वा विराज. सॉरी भाई, ते सवय असते ना मध्ये मध्ये पंच करायची, ते मला आय एम रिअली व्हेरी सॉरी. जोक हा भाई, सॉरी भाई. जोक मारला. हा तो हा जोक मारला अरे बापरे. Comedy. भाई पण हे आता ठीक आहेत ना पप्पा? तसे ठीक आहेत ना? हा, बरे आता. हा. म्हणजे 7 वर्ष झाले ना, कोणाशी हसले बी नाही, रडले बी नाही, बोलले बी नाही कोणाशी. हा भाई, भावना बोथट झाल्या यार त्यांच्या. भावना बोथट झाल्या. भावना बोथट झाल्या. ते बंदुकीत अशी एखादी गोळी अडकते ना, ना मागे जात ना पुढे. अच्छा अच्छा, म्हणजे पप्पांचं बूच हे म्हणजे बूच अडकलंय, गळ्यात अडकलं बूच असं, म्हणजे भावना येत नाही. तसं समज आहे. हा, तसं समज. काय नाही आमच्याकडे सांगणं यार, गाडी आहे, बांगला आहे, नोकर चाकर यायला वटा आपली एरियात. बापासून नसल्यावर काय हो. म्हणजे तुम्हाला नाही समजणार. बरोबर. बाप म्हणजे विकपॉइंट आहे आपला. बाप पप्पा आज अरे आज आहे ना पप्पाचा बर्थडे आपला, आणि आपण सेलिब्रेट करता. अख्ख्या मोहल्ल्याला आपण दोन्ही टाइम जेवण देता. आणि ते डान्स, गाणं, कॉमेडी, सांस्कृतिक कार्यक्रम. बरं, तुमचा कार्यक्रम फंटास मस्त आहे. अरे नाही नाही, आमचा एकदम मस्त आहे. व्हरायटी आहे आमच्या कार्यक्रमात, काहीच टेन्शन नाही. काय वांधा ना, काय वांधा नाही. हा, मग तुम्ही तुमचा कार्यक्रम करा. हा, आम्ही तिघांतर्फे मी तुमचं स्वागत करतो. मी समीर चौगुले. आय होप तुम्ही हास्य जत्रा बघता. हो हो हो. अरे तूच काय सांगतोय? त्यांना सांगू दे ना. हो सॉरी दादा.
तर आय होप तुम्ही हास्य जत्रा बघता. येस म्हणून तर तुम्हाला बोलवलं ना इकडे. तर आज एक छोटासा कार्यक्रम तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. तर मी सगळ्यात आधी आभार मानतो आपले हे जे भाई आहेत बेमंत हग्गा यांचे. हग्गा नाही दादा, बग्गा. हां. नीट बोल दादा, नाहीतर आपल्या हग्गाचे वांदे करतील. माफ करा, ते जरा हे झालं. हेमंत बग्गाजी तुम्ही आज आम्हाला इकडे बोलवलं, मी खूप खूप आभार मानतो तुमचे. भाई आम्ही स्किट सुरू करतोय. आधी स्किट होईल, मग ती 2-3 गाणी म्हणेल, मोनाल आहे ती, आणि मग असं रंगारंग कार्यक्रम होईल. रेडी तिकडे बाय तिकडे बस, तिकडे बोलतो मी तुला. झालं ओके, रेडी. काय म्हणतात आजच्या बातम्या? एटीएम मशीन फोडता न आल्यामुळे एक गुन्हेगार अख्खं एटीएम मशीन डोक्यावर घेऊन पळून गेला. चांगलं चाललंय. आणि ही काय, एका गुन्हेगाराने ऑनलाईन ऑर्डर केला घोडा आणि त्याच्या घरी आला वरातीतला घोडा. ऐक ना, अबे तो ज्युनियर जेवढा भारी आहे, सिनियर तेवढा भारी आहे. त्याच्याकरता मागायला सिनियर बी थांबतात. सिनियर राडा टक टक. मे आय मुमकिन सर. सेम म्हणून आणलं. पुढचं पाय. नमस्कार जगताप. नमस्कार. या चौगुले, या बसा. पप्पा आय लव्ह यू. दादा बाप असला 7 वर्षानंतर बाप असला यार. नाही, मी बघितलं ते. अरे तुम्ही देवासारखे आले पप्पा. तू हसला यार बने. अरे आपला पप्पा यार 7 वर्षानंतर हसला यार. यार याचा ना बने व्हिडिओ शूट करायला पाहता. भाई मला लक्षात नाही आलं भाई. यार आपल्याला पाहता आला असताना तू व्हिडिओ शूट करत. दादा हा, बोला ना. विनंती यार मिळाली. हा, बोला ना. माझ्या बाप ना 7 वर्षानंतर हसलाय. हा. एकदा तुम्ही परत पडता का? तुमच्या पड्यावर हसलाय तो. हा, Please, yes, of एकदा course, of हसा. course. नाही बघा, चांगलं नोबल कॉज असेल तर मी कधीच मागे हटत नाही. नाही अरे असं प्लीज करू नका तुम्ही. काय चांगलं आहे, आज 7 वर्षानंतर हे मिरॅकल झालंय. खरं तर माझ्या मनात सुद्धा नव्हतं की असं मिरॅकल होईल. तुम्ही नाही, मी करतो. अरे काय त्याच्यात, हे बघा, तुमचे बाबा माझे बाबा, काही टेन्शन ते शूटिंग झालं तर मला नंतर कामात येईल. नाही, हो, ते shooting. ये बन्या नीट कर. हे प्रेक्षकांचं प्रेम असतं. हा. हा वंसमोर असतो, हा प्रेमाचा वंसमोर असतो, ऑलवेज घ्यायचा. येस ओके. तुम्ही पडून दाखवा. हो. अरे ही नाही यार, हसला नाही यार, हसले नाही. पहिल्यांदा शूटिंग करून घ्यायला पाहिजे. नाही आलं भाई. अरे काय माणूस. नाही ना, अरे याला समजा ते खिशात का बरं मोबाईल घातला? खिशात घालायला दिला का? इथला मारीन माझी का चुका भाई? अरे बाप 7 वर्षातून हसला होता तुला. भाई बस. चिडू नका भाई, चिडू नका. आणि तू ना मोबाईल त्याच्याकडे दे. आता मोबाईल त्याच्याकडे दे. दत्तू तुला येतात शूटिंग? हा येतं भाई. तू न करायचं. हा मी करतो. अरे नाही, हे दादा प्लीज. यानं माती खाल्ली. हा नाही खाणार. एकदा फक्त तुम्ही परत एकदा करा. ते करा ना, म्हणजे मा बाप 7 वर्षांना हसला. हो करा ना एकदा यार प्लीज. आता ऑलरेडी 2दा केलं होतं ऍक्च्युली. करा ना. अरे यार प्लीज करा ना. नाही ते काय हंबल नोबेल काय म्हणले होते ते करा. नाही, मी करतो, तो मुद्दा नाहीये. प्लीज. म्हणजे हो मी करतो. काय असं कसं होतं की म्हातार माणूस आहे. हो बरोबर आहे, पण स्किट मध्ये एखादा पडताना काही प्रॉब्लेम नसतो. सलग मी आता 2दा पडलो ना. मग तिसऱ्यांदा पडा ना. तिसऱ्यांदा पडा प्लीज. हो 7 वर्षानंतर हसला. हो म्हातारा. दुसऱ्यांदा पडताना थोडं लागलं, पण मला मी दाखवलं नाही, चेहऱ्यावर दाखवलं नाही, कारण मी ऍक्टर आहे. मी दाखवलं नाही चेहऱ्यावर. थोडं लागलं. त्याच्यासाठीच तर दादा तुम्हाला बोलवलं ऍक्टर का बरं? तुम्ही मग ते करून दाखवा ना एकदा प्लीज. हा मी करतो दादा प्लीज. हो मी करतो. हा प्लीज घ्या.
एक मिनिट. अरे वा अरे काय आहे बे? अरे यार भाई ते सेल्फी मोड ऑन होता, पोट शूट झालं माझं. भाई त्यांना माती खाल्ली. त्यांना माती खाल्ली. अरे काय त्याला आवर नाही तर मी माझ्या डोळ्यासमोरून काढून टाकतील. तू मी बोलतो ना भाई, मी बोलतो. बाई चुकून भाई नको भाई. भाई कोण तू का बरं समाजसेवा करतोय? नाही कोण आहे तू? मी आपला तुम्ही पाय नका तुम्ही पाहा नाही करू नका. दत्तो याचं काय घेतला असेल तर देऊन टाक रे अप्पा. भाई मी तुमची बंदूक तुम्हाला देतोय. आणि निक तिकडे तोंड कर. निक आणि तिकडे तोंड करून बस. इकडे पाठ कर. इकडे पाहिलं ना बेटा, अशा ठिकाणी गोळी मारीन ना, विचार बी नाही करणार तू. हा सीधा बस. हो तुम्ही पडा. अरे तुम्ही पडत राहा यार. मा बापचं 7 वर्षानंतर हसणं आलंय तोंडावर. तुम्ही पडत राहा. बरोबर आहे, पण आता बोलायला लागलाय. ऐका माझं. काय ना, माझे अवयव आता उलट उत्तर द्यायला लागलेत. ऐका माझं, हे मी पडणार नाही. भाई बोलतोय ना, पड. मी पडतोय. गेस्ट आहे त्याच्यावर. पडसन ना कदा पाठवू? नाही नको. पड काय ना, आता ऑलमोस्ट बेकरी बंद झाली हो, तुम्हाला सांगतो. चला करा ना, हे लागतं ना ते. काय मी आता नाही मी पडतोय. हा पडा पडा पप्पा असला. वा वा पप्पा असला. थँक्यू. हा पडत राहा. अरे काय पडत राहा. ऐका ना, मी आता ऑलरेडी 7-8 वेळा पडून झाले. अरे नाही पडा ना, काही नाही. ऐका माझं, ऐका ना. ही मस्त गाते. कोण? हे हा ते ताई कुठे गेली? लवकर हा ही जी आहे ना, हा ही मोलम तू कशाला चालते तशी आहे? तू नीट चाल ना. मी पडलो ना इकडे. ही जी मोनल आहे ना, मोनल उत्तम गाते ती. नाही रे तिची गाणं तुम्ही ऐका. हे गाणं जबरदस्त गाते आणि मग हे सगळं विसरतील. ऐका, उत्तम गाते ती. नक्की गाणं हा नक्की गाणं म्हणतात तुला? गाणं म्हणते. हा एक काम कर. हा ताई तू गाणं म्हण. तू इकडे पडून राह. ये होईना. अरे पडत राहील. नाही मी पडू कशाला? ते गाणं ऑड वाटेल ना ते. अरे यार भाई तुम्हाला नाही कळणार काय होतंय माझं ना. तू फक्त पड. ताई तू गाणं म्हण. पडत राह. तू पडत राह. तू त्यांच्याकडे नको. अरे काय प्रॉब्लेम आहे रे? हसता नाही आहे यार. भाई तू एक बोलू का? हा इकडे. काय भाई उशीमुळे गंमत येत नाहीये. खरी गंमत ना दादाच्या पडल्यानंतरच्या एक्सप्रेशन मध्ये. उशी काढ. उशी नको काढायला. उशी काढ. रॉकेट आहे ना, रॉकेट. त्याला पेटवल्यावर काय वाटत असेल ते ह्या क्षणाला मला वाटतंय. हे घे, उशी घे. उशी काढ आणि पड. खूप दुखतंय हो. बाई तू गाणं म्हण. क्या बात है! Hilarious performance. खूप मजा आली. सई काय म्हणशील? या हॅवॉक परफॉर्मन्स होता. मजा आली. मस्त. प्रसादा हेमंत सर, फार अप्रतिम केलंस तू यार. म्हणजे तू ते इतकं खरं केलं नसतंस ना तर या ह्युमरची मजा आलीच नसती. त्यामुळे हे स्किट वाजल्याचं संपूर्ण श्रेय तुला आहे.
फार मजा आली आहे. मोरे, आज सईच्या वाक्यात मी थोडासा बदल करतो. वेन यू कम ऑन द स्टेज, द ब्लडी स्टेज ओन्स यू. हा पूर्ण आसमंत तुला आपलासा करून टाकतो मोरे. हे 3 जण आकांड तांडव करत असताना तू शांत राहणं आणि तू शांत राहून आमचं लक्ष तुझ्याकडेच खेचून घेणं, ही त्याची मजा होती आणि ती तू पुरेपूर वाजवलीस. प्रभाकर, आय लव्ह यू. कमाल कमाल. सम्या, फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. फार मजा आली. विराज, क्या बात है, ये बात. क्या बात है. सुरवंटाचं फुलपाखरू होतानाचा जो प्रवास आहे ना, तो बघतोय तुझा. तुझी सुरवंटासारखीची वळवळ सुरुवातीची, मग अनेक जणांना तुझे काटे बोचले असतील, पण फायनली त्याचं फुलपाखरू घेण्याचा वसा मोठे गोस्वामींनी घेतलाय आणि ते आम्हाला दिसणारच आहे. तुझा प्रवास उत्तम हो, अशा शुभेच्छा देतो. वंडरफुल. क्या बात आहे. मंडळी, आता नवरात्रीच्या माहोलमध्ये एका ऑफिसमध्ये रंगलेल्या गरबा इव्हेंटची गंमत दाखवायला तुमच्या समोर येणार आहेत हास्य जत्रेतले हास्यवीर. माझ्या बरोबर नाच आता जरा, कळलं ना. आपण दोघांनी मस्त फक्त दोघेच नाचूया. टेन्शन घेऊ नको. मी ऑनलाईन गरबाचे क्लासेस जॉईन केले. एकूण एक स्टेप आपल्या पाठ झालेले आहे. तू फक्त सांग कसं नाचायचं. ऐक ना, नको डोक्यात जाऊस, मला एन्जॉय करायचंय. तसाही सकाळपासून तो SLL दवे आहे ना, त्याने माझं डोकं खाल्लंय. SLL दवे? स्त्री लंपट लाळखोटा दवे. चांगला कोरड वरड दवेला. नाहीतर काय यार. त्यांनी काय केलं तुला? काय केलं? सकाळपासून मेसेजेस करतो. हे बघ, तेरे सूर मेरे ताल मिलेंगे साथ तो होगा कमाल. शायरीचं कुठलं पेज फॉलो करतोय हा? नॉनसेन्स. मला विचारतोय हा कुर्ता कसा वाटतोय रेड. मी आत्ता ओपन केले त्याचे मेसेजेस. आणि रात्री डिनरला कुठे जाऊया विचारतोय. डोक्यात जातो ना. मला ना वाटतंय इथे आपण ऑफिसच्या गरब्याला यायलाच नाही पाहिजे होतं. आता HR कंपल्सरी केलंय म्हणून यायला लागतं ना. हे HR वाले ना मला राजश्री प्रोडक्शनच्या पिक्चर मधले काका काकू वाटतात. दिसला सण करा सेलिब्रेट. अरे आजूबाजूला काय चाललंय, आपण काय करतोय, काय नाही यांना करायचा. ऐक ना पण काय? तो SSL दवे आला ना की प्लीज माझ्या बाजूला थांबा. मी आहे, तू काय काळजी करू नको. आपण जिरवूया त्याची बरोबर. हा हो. हे निमिष, एव्हरीवन, केम छो? सर, वेलकम सर. अरे रेवा दे ढेकरे, रेवा दे. तू पण रेवा दे. हा चल. सर, हा रेवा दे मोरे, रेवा दे. अरे राऊत, केम छो? ओ ए चलो गरबानु नाइट से रमो गरबा रमो. चलो. ए रसिका, केम छो? आया. I'm good, sir. I'm good. नाइस. रसिका, आ तारा घाघरा चोली एकदम सरस छे. नाइस. ए टर्न अराउंड. ओ हो. ए बॅकलोज चोली असती तर मजा आली असती आहे ना. सर, सिट. आया बस. नेक्स्ट टाइम आहे ना, मी तुला स्वतः एक बॅकलेस चोली घेऊन देईल, अशी वनलेस वाली, आणि मी स्वतः टाईप पण करेल, आहे की नाही? नो नीड सर, नो नीड. अरे करू. डोंट वरी. ए तू एक गोष्ट नोटीस केली काय? व्हॉट सर? ए रसिका, तुझ्या लिपस्टिकची शेड आणि माझ्या कुर्त्याची शेड एकदम मॅच होते. सेम पेन. सर माझा करगोटा आणि तुमच्या मिशीचा रंग पण एकदम मॅच होतोय सर. सेम पिन. धोबाचे काय? नाही सर, तू चापला काय पण बोलशील, मिशी आणि करगोटा बोलशील. अहो नाही सर, तुम्ही म्हणालात ना की राऊत सेन्स ऑफ ह्युमर वाढव तुझा, त्यांनी क्रिएटिव्हिटी आणि प्रोडक्टिव्हिटी बाहेर येते, असं कसं वाटलं सर तुम्हाला? माय गॉड ओंकी, युअर सेन्स ऑफ ह्युमर इज लाईक युअर स्टार यार. स्टार म्हणजे करगोटा मिशी यार. थर्ड क्लास करगोटा आणि मिशी कोणी कम्पेअर करते काय? नाही सर, पण खरंच आहे, मी दाखवतो ना. एक मिनिट. Put it down. Behave yourself. This is office. Behave yourself. Yes. राऊत, तू आहे ना, गेट आउट. क्या बात है सर, क्या बात है सर. राऊत, तू हसतो काय? अरे आता तुम्ही विनोद केलात ना सर. राऊत गेट आउट अँड दिस इज पाऊट.
कसं वाटलं सर? मला वाटतं तुला आहे ना डिमोशनची गरज आहे. नाही ना? Sorry, मग sir. तिकडे जा ना, कोपऱ्यामध्ये जा, या तुझ्या कलिग लोकांबरोबर गरबा रम नाही. चल मागे जा ना, चल तिकडे जा. ए रसिका तू अय्या नाही अय्या सर ए अय्या बेस अय्या बेस. ए आपण दोघे ना वार्ता करू, हे लोकांना खेळू दे गरबा है ना. रसिका मी आहे ना तुला व्हिडिओ पाठवला होता गरब्याचा, तू पाहिला तो? पाहिला सर. आपण दोघं आहे ना तसाच गरबा रमूया. नो सर, नाही सर, नाही. नो सर, एकदम safe. आपण असं इथे ऑफिस मध्ये असं नाचलो तर सगळ्यांना वाटेल की आपल्यामध्ये काहीतरी चालू आहे. ए डोबी मग आपल्यात काय नाही आहे काय? कमॉन सर, असं काही नाही. एव्हरीवन एव्हरीवन. ए रसिका आहे ना, रसिकाला ना माझ्यासोबत आहे ना गरबा रमायचा आहे. तर तुम्ही सगळे इकडे मागे गरबा रमा, मी आणि रसिका आहे ना इथे गरबा रमतो. चल ये आपण इथे गरबा रमू. मी आहे ना दांडिया घेतो. ए कोणीतरी मला दांडिया द्या रे. हा ए थँक्यू डोबी. आजा. ए आमिर भाई म्युझिक वगाड. कोणता व्हॉट हॅपन सर? काय झालं सर? ए कुणीतरी आहे ना माझ्या पाठीवरती आणि करंगळीवरती दांडी मारली. कोणी मारली? कोणी मारली? दांडी कोणी मारली? मोरे तुम्ही मारलीत ना दांडी? मी मग अरे माझी शालू या गरब्याच्या स्टेप मध्ये बसत नाही, त्याची मला विवंचना लागलेली आहे. मी कधी मारली नाही सर, नाही. ए नाही, पण कुणीतरी आहे ना माझ्या करंगळीवरती जोरात दांडी मारलेली आहे, मला माहिती आहे. गॉड सर, तुम्हाला खूप लागलंय का? नाही रसिका, ए हूँ एकदम स्ट्रॉंग माणूस छू. ए मला आहे ना करंगळीला लागलेलं नाही, आणि लागलं तरी पण काही फरक नाही पडत. पण करंगळीला थोडं लागलेलं असेल ना, आणि जर कुणी ओठाचा चंबू करून अशी फुंकर मारली ना किंवा पप्पी घेतली ना, तर जरा बरा पण वाटेल आहे ना. सर ते कसं? कसं वाटतंय सर आता तुम्हाला? बरं वाटतंय का? नाही, लागलंय तुम्हाला म्हणून पागल छके रे. सर तुम्हीच म्हणालात ना ओठांचा चंबू करून अशी कोणी हुंकार मारली, पप्पी घेतली तर बरं वाटेल. ओंकार इज व्हेरी केअरिंग अबाउट यू सर. अरे रसिका, कुणीतरी मध्ये हा नाही येत, कुणीतरी मध्ये तू येते गधडी. आणि अय्या तू काय सर? ए गधडा, तुला अक्कल नाही? तू 5 मिनिट लेट नाही रिॲक्ट होऊ शकत? नाही सर, असं लेट रिॲक्ट झालं तर कसं चालेल? त्या टायमिंगला रिॲक्ट व्हायला पाहिजे ना, त्यालाच आपण टायमिंग असं म्हणतो. सो कसा वाटला माझा कोमल आणि मुलायम स्पर्श? एकदम एरोसॉफ्ट. तू सर मी काय म्हणतो, आपण लास्ट राऊंड घेऊया ना, आपण मास्क राऊंड. चल रेवा दे. गेला 1.5 साल आहे ना आपण सगळे मास्क घालूनच येतोय, आणि मास्क मध्ये फक्त डोळे दिसतात, त्याने काय होत नाही. अरे ते मास्क नाही बने, मास्क आणि ते मास्क नाही, लावायचे मास्क नाही, ॲनिमल मास्क सर. सर मास्क लावून आपण दांडिया खेळलो ना तर खूप मजा येईल सर. हो तुम्ही ट्राय करा ना सर, आपल्याला एक वेगळी स्पेस पण मिळेल हे ना. एकदम बरोबर बोलते सर. हे घ्या. ए रसिका सर, आपण आहे ना मास्क लावून गपचूप मध्ये बाजूला गरबा रमूया. या साईडला रमा, या साईडला रमा. कम अय्या रसिका. आमिर दादा म्युझिक. अरे मोरे, अहो मोरे काय करताय? मोरे नाचा ना. मी चुप. मोरे नाती, तू तमार बॉस, तू बॉस. सॉरी आया सॉरी. ए रसिका सुन ना रसिका, आपण आहे ना इथनं बाहेर जाऊया. हे लोक आहेत ना आपल्याला गरबा रमू देत नाही आहेत. मी आहे ना 5 स्टार हॉटेलमध्ये एक स्वीट बुक केलेला आहे. आपण आहे ना तिकडे जाऊन जेवण बिवण करू, आणि तिथेच आहे ना फुल नाईट थांबू. तू इथला HRचा जेवण नको जेव. हा तू चल मी तुला फिरायला घेऊन जातो. चल
तुझं प्लॅन आधी सांगितले असते ना तर मी आपल्या जिग्नेशला मोठ्या बाईकडे ठेवून आले असते चेतना हा मीच सेतना. मी तुझी घरामध्ये वाट बघत होती आणि तू मला काय बोलला होता? इथं मला ओव्हरनाईट काम आहे. हा इथं मी फॉर्मॅलिटी म्हणून गरबा खेळणार आहे. तुझं हे काम आहे तुझं? एनी प्रॉब्लेम सर? नथिंग राहू सर ह्या कोण आहे तुमच्या मिसेस का? हा मीच यांची वाईफ. ओ हॅलो हॅलो मॅम. Hello, ma'am. मागे मी याला 2 वेळा मारले होते नाही, डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाला होता. आणि इथं तुम्हाला येऊन काय सांगितलं यांनी? ऍक्सिडेंट झाला म्हणून. नाही आता तुला 3ऱ्यांदा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले ना तर बघ घरलाच नाही तुला बोट अरे, मला colleague सुंदर परफॉर्मन्स प्रसादा. परफेक्ट नवरात्रीचा गरब्याचा माहोल उभा केला. ऑफकोर्स बँडनी सुद्धा आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा. पृथ्वी फार अप्रतिम पोर्ट्रे केलंस कॅरेक्टर. फार मस्त मजा आली. ओमकार मस्त होती एनर्जी आणि वावर पण मस्त होता. मागे लिहिलंय तसंच मला वाटलं की डान्स लाईक नो वन इज वॉचिंग. तू असं नाचत होतास की नो वन इज वॉचिंग. फार मस्त. रसिका फार मस्त मस्त पोर्ट्रे केलंस कॅरेक्टर. सुरुवातीपासून तुझं त्याच्याबद्दलचा असलेला राग हळूहळू हळूहळू अधोरेखित करत गेलीस. त्यांनी फार मजा आली. चेतना नाईस अटेम्प्ट. मूळची तू हुबळीची आहेस आणि लग्न करून गुजरातला गेलीस अशी तुझी भाषा होती. पण मुलगी नवी नवी आली आहे गुजरातमध्ये, ती रुळली की तिची भाषा पण रुळेल याबद्दल काही शंका नाही. ऑल द बेस्ट. मजा आली. वा 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 वा. या रंगतदार परफॉर्मन्ससाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. मंडळी हास्याचा रास कितीही रंगला असला तरी कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. आता भेटूया उद्याच्या भागात. तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा संवाद.